सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात दिवसभर उष्मा वाढलेला होता। अशातच अचानक सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वीज पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीतील डिग्रस शिवारात एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मंगळवार 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जागीच मृत्यू झाला। या शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अनिल कडुबा साळवे, वय वर्ष 42, राहणार अजिंठा इंदिरानगर, तालुका सिल्लोड असे मृतकाचे नाव असून स्वतःच्या शेत शिवारातील गट 160 मध्ये मिरची लागवड असल्याने मृतक अनिल साळवे हे काम करीत होता। अचानक आलेल्या वीज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। अशातच मृतक कडुनिंबाच्या झाडाचा आसरा घेत अचानक अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दुपारी उन्हामुळे लाही होती। अचानक संध्याकाळ पावसाची विजांच्या कडकडासह वारा सुटला होता। सायंकाळी 4 वाजता पावसाला सुरुवात होताच अचानक वीज कोसळल्याने अनिल कडुबा साळवे यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या मागे आई वडील, पत्नी, 2 मुले, 3 भाऊ, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत डिग्रस शिवारी येत असल्याने अजिंठा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांचे मार्गदर्शनात अंमलदार अरुण गाडेकर करीत आहेत। परिसरात दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।